महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धडाडीचं व्यक्तिमत्व आणि सध्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले अजितदादा पवार यांचा आज विमान अपघातात झालेला मृत्यू हा सर्वांना चटका लावून जाणार आहे। या बातमीने संपूर्ण महाराष्ट्र आज हळहळ व्यक्त करतोय। मात्र भारतीय राजकारणाच्या इतिहासात अशा भीषण विमान किंवा हेलिकॉप्टर अपघातांनी अनेक दिग्गज नेत्यांना आपल्यातून हिरावून घेतलंय। मग ते आंध्र प्रदेशचे जननायक YS रेड्डी असोत किंवा ग्वाल्हेरचे श्रीमंत माधवराव शिंदे, नियतीने अशाच प्रकारे अनेक कर्तृत्ववान नेत्यांचा प्रवास अर्ध्यावरच थांबवलाय। आपण अशाच काही दिग्गज नेत्यांचा आणि त्यांच्या दुर्दैवी अपघातांचा आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी इंदिरा आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। आंध्र प्रदेशचे अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री YS रेड्डी यांचा 2 सप्टेंबर 2009 रोजी हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला। त्यांचं हेलिकॉप्टर चित्तूरला जात असताना खराब हवामानामुळे नल्लामालाच्या घनदाट जंगलात कोसळलं। 24 तासानंतर त्यांचे अवशेष सापडले होते। त्यांच्या निधनाने संपूर्ण आंध्र प्रदेश शोकसागरात बुडाला होता। दुसरं म्हणजे ग्वाल्हेरचे महाराज आणि काँग्रेसचे दिग्गज नेते माधवराव शिंदे यांचा 30 सप्टेंबर 2001 रोजी उत्तर प्रदेशातील मैनपुरी येथे विमान अपघातात मृत्यू झाला। ते एका सभेला संबोधित करण्यासाठी जात असताना त्यांच्या निधनाने देशाने एक सुसंस्कृत आणि भविष्यातील पंतप्रधान पदाचा उमेदवार गमावला असं मानलं जातं। माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पुत्र संजय गांधी यांचा 23 जून 1980 रोजी नवी दिल्लीत एका विमान अपघातात मृत्यू झाला। ते स्वतः विमान चालवत होते आणि कसरती करत असतानाच विमानावरचं नियंत्रण सुटलं। या घटनेने भारताच्या राजकारणाची अख्खी दिशाच बदलली। राजकारणी नसले तरी भारताचे पहिले CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांचा 8 डिसेंबर 2021 रोजी तमिळनाडूतील कुन्नूर येथे हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला। ही देशासाठी अत्यंत धक्कादायक घटना होती। दोरजी खंडू जे अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते, 30 एप्रिल 2011 त्यांचा अपघात झाला। तवांग ते इटानगर प्रवासादरम्यान त्यांचं हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळलं। 5 दिवसांच्या मोठ्या शोध मोहिमेनंतर त्यांचे अवशेष सापडले होते। आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संदर्भातही 18 ऑगस्ट 1945 रोजी तैवानमध्ये झालेल्या विमान अपघाताचा उल्लेख नेहमी केला जातो, जो आजही भारतीय इतिहासातील सर्वात मोठं रहस्य मानला जातो। अजितदादांच्या रूपाने महाराष्ट्राने आज आपला दादा गमावला। इतिहासाची पाने चाळली तर लक्षात येतं की अशा विमान अपघातांनी भारताच्या नकाशावरून अनेक सुवर्णाक्षरे पुसून टाकली आहेत। नियतीचा हा घाला अत्यंत क्रूर असला तरी या नेत्यांनी जनमानसात निर्माण केलेलं स्थान अढळ आहे। महाराष्ट्राच्या या लाडक्या लोकनेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशिएंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।